अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर्स, पोलीस पाटलांसाठी नवीन JR निर्गमित. राज्य सरकारकडून अंगणवाडी शाळेत मोठा बदल. अंगणवाडी 21 एप्रिल खास ब्रेकिंग न्यूज. समित्या उन्हाळी सुट्टी वेळापत्रक जाहीर. तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर. तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि समोर बेल आयकॉन क्लिक करा. नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. शिक्षक मुख्याध्यापकांवरील ताण कमी. शाळांमध्ये आता 14 नव्हे या 2च असणार समित्या. या समितीत पोलीस पाटील, वकील, डॉक्टर, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविकाही. सोलापूर शालेय शिक्षण विभागाच्या नव्या निर्णयानुसार शाळा व्यवस्थापन समितीमध्ये माता पालक संघ, शालेय पोषण आहार योजना समिती, पालक शिक्षक संघ, नवभारत साक्षरता समिती, तंबाखू नियंत्रण समिती, स्कॅप स्वयं मूल्यांकन समिती समाविष्ट केली आहे. तर विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसित समिती, विद्यार्थी सुरक्षा समिती, तक्रार पेटी समिती, शाळा बांधकाम समिती, परिवहन समिती, शाळा व्यवस्थापक व विकास समिती, शाळाबाह्य विद्यार्थ्यांसाठी गावस्थ समिती समाविष्ट केली आहे. शाळा स्तरावर शिक्षकांवरील कामाचा अतिरिक्त ताण कमी व्हावा, 15 समित्यांच्या कामकाजाचे स्वतंत्र रेकॉर्ड ठेवण्याचा त्रास कमी व्हावा या हेतूने शालेय शिक्षण विभागाने 14 समित्यांऐवजी आता 2च समित्या ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शाळा व्यवस्थापन समिती आता 12 ते 16 व्यक्तींची सदस्य सचिव वगळून असणार आहे. त्यात 75% पालक असतील. त्यांची निवड पालक सभेतून होईल. अपेक्षित दुर्बल घटकातील बालकांच्या मातापित्यांनाही प्रमाणात प्रतिनिधित्व असणार आहे. प्रत्येक इयत्तेतील विद्यार्थ्यांच्या पालकांना त्यात समावेश राहील याची दक्षता मुख्याध्यापकांनी घ्यायची आहे. उर्वरित 25% सदस्यांमध्ये स्थानिक प्राधिकरणातून निवड असलेल्या एक प्रतिनिधी, शालेय शिक्षकामधून एक, स्थानिक शिक्षक किंवा बालविकास तज्ज्ञ एक असे सदस्य असतील. दरमहा समितीची बैठक होईल आणि समितीचा कार्यकाळ 2 वर्षाचा राहणार आहे. या समितीत डॉक्टर, वकील, पोलीस पाटीलही. विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसित समिती 12 ते 16 सदस्यांची असणार आहे. त्यात स्थानिक प्राधिकरणातून निवड असलेल्या एक प्रतिनिधी, शाळेच्या शिक्षकातील एक, स्थानिक शिक्षण तज्ज्ञ किंवा बाल विकास तज्ज्ञ, समुपदेश एक, आरोग्य सेवक किंवा आशा सेविका एक, अंगणवाडी सेविका एक, ग्रामसेवक, पोलीस पाटील, डॉक्टर, वकील एक, माजी विद्यार्थी 2, पालक 3, व्यावसायिक क्षेत्रातील 2 मुख्याध्यापक, सदस्य सचिव आणि केंद्रप्रमुख किंवा विस्ताराधिकारी एक असे या समितीत सदस्य असतील. निमंत्रित सदस्यांमध्ये एक वाहतूक पोलीस निरीक्षक किंवा पोलीस निरीक्षक बस कंत्राटदाराचा प्रतिनिधी असेल. ही समिती 2 वर्षासाठी असेल. शासनाचा नवा निर्णय. शाळा स्तरावर 14 ते 15 समित्या होत्या, पण त्याचे रेकॉर्ड बैठकांमध्ये खूप वेळ जात होता. या पार्श्वभूमीवर 16 एप्रिलच्या शासन निर्णयानुसार शाळांमध्ये 2च समित्या असतील. उर्वरित समित्या या 2 समित्यांमध्ये अंतर्भूत केल्या आहेत. त्यानुसार मुख्याध्यापकांना नवीन शैक्षणिक वर्षापासून कार्यवाही करावी लागेल. कादर शेख, प्राथमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद सोलापूर.